नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. के के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण पाहतच असाल माझ्याकडे जालन्याहून नाव सांगा तुमचं प्लीज. आकाश जाधव. आकाश जाधव आलेले आहेत आणि त्यांचे वडील आहेत प्रकाश जाधव. तर त्यांच्याकडे कॉईन्स आहेत काही, त्यांना ही छंद आहे आणि ते जे कॉईन्स आहेत ते दाखवण्यासाठी, त्याच्यामध्ये काही किमती आहेत का नाही हे दाखवण्यासाठी मला ते थेट जालन्याहून आपल्या या के के कॉइन कलेक्टरला त्यांनी भेट दिलेली आहे. तर आपण त्यांच्याकडील जी नाणी आहेत ती नाणी चेक करूया, त्याच्यामध्ये किमती कोणती आहेत आणि कोणती नाण्यांचा संग्रह करायला पाहिजे आणि कोणत्या नाण्यांना जास्त किमती असतात हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कृपया आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ कृपया सर्वांनी शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आपल्याकडून आज के के कॉइन कलेक्टर या चॅनलला भेट देण्यासाठी आणि त्यांच्याकडची काही नाणी चेक करण्यासाठी आपल्याला आपले सबस्क्रायबर बांधव आहेत थेट जालन्याहून ते आलेले आहेत. तर त्यांच्याकडची जी नाणी आहेत ती नाणी किमती आहेत का नाही आणि त्याबद्दल आपण थोडंसं मार्गदर्शन या व्हिडिओमधून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जे आपल्याला सबस्क्रायबर बांधव आणि इतर लोक पाहत आहेत त्या सर्वांना विनंती करतो की आपण व्हिडिओमध्ये जे मेटल सांगतो, त्याचा धातू कोणता आहे, मिंट कोणता आहे, इयर कोणता आहे, ते जर सेम असेल तर त्या नाण्याला किंमत असते, अन्यथा ती बाकी सगळी चिल्लर असते. तर त्यांनी जी नाणी आणलेली आहेत ती नाणी आपण थोडीशी फास्टमध्ये चेक करूयात. त्यामधली कोणती नाणी किमती आहेत, इथून पुढे त्यांनी कोणतं कलेक्शन केलं पाहिजे याबद्दलही आपण त्यांना काही मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहोत. तर पहा, त्यांनी सुरुवातीला एक पॅकेट आणलेलं आहे, आपण याचा व्हिडिओ देखील बनवलेला आहे. हे जे नाणं आहे हे दांडी मार्चचं नाणं आहे. महात्मा गांधी यांचं दांडी मार्चचं जे नाणं आहे ते कॉपर निकेलमध्ये फार महाग आहे. पहा, कॉपर निकेलचं जर नाणं असेल तर हे नाणं जवळजवळ एक्स्ट्रीमली फाईनमध्ये साधारण 10,000पासून सुरुवात आहे या नाण्याची. आणि हे नाणं जर सर्क्युलेशन स्ट्राईकमधलं असेल तर ते 10,000पासून वापरलेलं नाणंसुद्धा विकतं. यांनी भरपूर नाणी या ठिकाणी संग्रहित केलेली आहेत. फेराटिक स्टेनलेस स्टीलमधली ही नाणी आहेत. तर याचं व्हॅल्युएशन त्यांना समोरासमोर सांगितलं आहे की जर स्टेनलेस स्टीलचे नाणे असतील तर एक्स्ट्रा फाईन कंडिशनमध्ये याचे फक्त आपल्याला 10, 15, 20 रुपये मिळू शकतील. तर यापुढे तुम्ही लक्ष ठेवा, हे जो मेटल आहे आयोलोचं, हे जे मेटल आहे हे कॉपर निकेलपासून बनलेलं आहे आणि हा स्टेनलेस स्टीलपासून आहे. तर कॉपर निकेलची जी किंमत आहे, जर तुमच्याकडे हे भविष्यात नाणं आलं तर ते 100% सांभाळून ठेवा. म्हणजे सुरुवातच 10,000 रुपयापासून आहे आणि ह्याचे मात्र तुम्हाला मी समोरासमोर जे आहे ते ओरिजिनल सांगतोय. त्यानंतर आपला एक व्हिडिओ होता आयोलो, आपण ते नाण्याचा व्हिडिओ बनलेला आहे वर्ल्ड ऑफ वर्कचा. तर ते जे नाणं आहे तीही 2 नाणी या ठिकाणी त्यांनी घेऊन आलेली आहेत. मुंबई, हैदराबाद आणि नोएडा अशा 3 मिंट्समध्ये ही नाणी बनलेली होती. ही जी दोन्ही नाणी आहेत ही दोन्ही नाणी मुंबई मिंटची आहेत. तर मुंबई मिंटचं आपण या ठिकाणी व्हॅल्युएशन पाहू शकतात, तुमच्या समोर आहे पुस्तक. फाईन कंडिशनमध्ये किती आहे? 20 रुपये. व्हेरी फाईनला 50, एक्स्ट्रा फाईनला 150 आणि UNC कंडिशनला म्हणजे एकदम जर नवं असेल तर हे नाणं 800 रुपयांना विकलं जातं. परंतु आपल्याकडे चलनामध्ये जरी हे नाणं, तरी हे नाणं व्हेरी फाईनपर्यंत आहे, म्हणजे 40-50 रुपयाच्या किमतीचं हे देखील नाणं आपण आहे. तर कलेक्शन त्यांचं अतिशय चांगलं आहे, भरपूर आहे. परंतु याच्यामधली आणखीन काही जी दुर्मिळ नाणी आहेत ती सुद्धा आपण त्यांना चालता चालता सांगूयात. जसं की या आयोलोमध्ये सुद्धा हैदराबाद मिंटचं जर असेल तर ते जास्त किमती राहतं. UNC कंडिशनला एक्स्ट्रा फाईनला 200 आहे आणि UNCला ते 1,500 आहे. यानंतर आपण एक गव्हाच्या ओंबीचा 1 रुपया याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तर मी सांगू इच्छितो, ह्या गव्हाच्या ओंबीचा जो 1 रुपया आहे याचं वजन आहे 6 ग्रॅम आणि ह्या 6 ग्रॅमच्या 1 रुपयामध्ये फक्त 4 नाणी किमती आहेत. तर ह्याच्यावर पॅकेटवर लिहिलं ही सगळी 1985 आहेत ना. तर ही कॉमन नाणी आहेत. आपण 1982 मुंबई मिंट सांगितलेलं आहे, 1983 हैदराबाद मिंट, 1984 हैदराबाद मिंट आणि 1991चा नोएडा मिंट, असे 4 नाणी याच्यामध्ये हजारो रुपये किमतीची नाणी आहेत. तर ही 85ची नाणी आहेत, विकणार नाहीत अशी नाहीत, पण 5 ते 10 रुपये किंमत याची व्हॅल्युएशन सध्याच्याला आहे. परंतु जास्त किमती जर म्हटलं याच्यामध्ये तर मी आत्ता सांगितलेली ही 4 नाणी फार किमती आहेत, कारण याचे मिंटिंग देखील कमी झालेलं आहे. आपण पुस्तकातूनही त्यांना दाखवू, म्हणजे जे आपण बोलतोय ते खरं आहे की नाही ते त्यांच्या लक्षात येईल. पहा, या ठिकाणी आपण पाहू शकता 1982 सालचं मुंबई मिंटचं असेल तर त्याची सुरुवातच 18K म्हणजे 18,000पासून आहे. हे एक्स्ट्रीमली फाईनमध्ये 30,000 आणि UNC कंडिशनमध्ये हे लाखो रुपयाला नाणं विकलं जातं, त्याची किंमत नाही. वेगवेगळे कलेक्टर्स प्रत्येक घेऊ शकतात. 1983चं तर तसंच आहे हैदराबादचं, हे नाणं अतिशय दुर्मिळ झालं आहे. हे व्हेरी फाईन कंडिशनला खूप महाग आहे, लाखो रुपयाला सुरुवातच याची लाखोने आहे. हे झाले. त्याच्यानंतर पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतात 1984 सालचं हैदराबाद मिंटचं नाणं
ते एक 500 रुपयापर्यंत विकतं UNCला, 100, 150 आणि 86चं एक आहे हैदराबादचं. त्यानंतर 88चं एक आहे, ते नोएडाचं आहे, 500, 1000, 3000. आणि सगळ्यात जास्तीत जास्त महत्त्वाचं 1991 नोएडा मिंट जर असेल तर त्याची सुरुवातच 10,000पासून आहे. लाखो रुपयापर्यंत हे नाणं विकलं जातं. तर एक 4-5 नाणी याच्यामध्ये जे आहेत मी आत्ता सांगितल्याप्रमाणे, तर ती भविष्यात तुमच्याकडे आली तर नक्कीच सांभाळून ठेवा. संत तिरुवल्लुवर या नाण्याचं देखील आपण माहिती सांगितलेली आहे. स्मारक शिक्का आहे हा, आणि स्मारक शिक्क्यामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतात बॉम्बे मिंटमध्ये बनलेलं जे नाणं आहे ते फाईन कंडिशनला 50 आणि व्हेरी फाईनला 100, एक्स्ट्रा फाईन 300, UNC कंडिशनमध्ये 1200 रुपयापर्यंत याची किंमत आहे. परंतु आपल्याकडे ही नाणी UNC कंडिशनमध्ये नसतातच. तर ही 5चं आहे. आपण 2ची किंमत पाहिली. 5 रुपयाचं जे आहे संत तिरुवल्लुवर, हे बघा, हे 2 रुपयामध्ये हे बॉम्बे आणि नोएडामध्ये, 5 रुपयामध्ये बॉम्बे आणि नोएडामध्ये बनलेलं आहे. फाईनमध्ये 50, नोएडाचं असेल तर 100 रुपये, व्हेरी फाईनला बॉम्बे 100 आणि ते जर नोएडाचं असेल तर 200. म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवा, नोएडा मिंटचं जर नाणं भेटलं तर ते खूप व्हॅल्युएबल आहे संत तिरुवल्लुवरमध्ये. आणि ते UNC कंडिशनमध्ये इथं 2,500 दाखवलं आहे, पण जवळपास हे नाणं 3-4 हजाराच्याही आसपास विकताना मी एक्झिबिशनमध्ये पाहिले आहे. फक्त ते UNC कंडिशनमध्ये पाहिजे. तर अशी काही भरपूर नाणी आहेत, सगळेच मी व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, तर मी पटपट पाहत घेतो. ओके, बनवला होता 2017चं 5 रुपयाचं जे नाणं आहे फेरेटिक स्टेनलेस स्टीलमध्ये. तर हे नाणं बनलेलंच नव्हतं स्टीलमध्ये, तरीसुद्धा ही नाणी चलनामध्ये आहेत. तर हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचं आपलं कॅप्शन होतं हे 20,000 रुपयाला. तर मी मुद्दाम ते कॅप्शन टाकलं होतं की जेणेकरून समाजामध्ये ह्या गोष्टीची माहिती व्हावी. फेरेटिक स्टेनलेस स्टीलमध्ये 2017ला हे नाणं बनलेलं नाही, तरीसुद्धा चलनामध्ये अशी नाणी भरपूर आहेत. ओरिजिनल बरोबर डुप्लिकेट, जशी पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हापासूनच खऱ्याबरोबर खोटं आलेलं आहे. तर ही नाणी डुप्लिकेट आहेत, हे आपण साईडला ठेवूया. त्यानंतर भगवान महावीर यांचं एक नाणं आहे 2001 साली बनलेलं, कॉपर निकेलचं. तर बॉम्बे आणि नोएडामध्ये हे 2 नाणी बनली होती. तुमच्याकडे आहेत बरीच नाणी, ही प्रत्येक मिनिट आपण नंतर चेक करूया. परंतु आपण पाहू शकता या ठिकाणी बॉम्बे आणि नोएडा या दोन्ही मिंटमध्ये नोएडा मिंटचं थोडंसं किंमत आहे. फाईन कंडिशनमध्ये दोन्हींची किंमत 20 आहे, व्हेरी फाईनमध्ये 30, एक्स्ट्रा फाईनमध्ये 40. आणि UNC असेल तर बॉम्बेचं 150ला आहे आणि नोएडाचं 200 रुपयाला आहे. तर जे कलेक्शन आहे ते तुमचं 100% चांगलं आहे. मिंट वाईज तुम्ही सगळ्या गोष्टी करताय. त्यानंतर 1984चा हे जे नाणं आहे, ह्या 1984च्या नाण्यामध्ये जर हैदराबाद मिंट असेल, म्हणजे खाली जर चांदणी असेल, तर ते नाणं फार किमती असतं. तर याच्यामध्ये हे आहे कलकत्ता मिंट आणि हे आहे बॉम्बे मिंट. तर भविष्यात हैदराबाद मिंट आलं तर नक्कीच सांभाळून ठेवा. त्यानंतर हा 1 रुपया आहे 1983 सालचा. याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. 1983 सालचं जर हे नाणं हैदराबाद मिंटचं असेल तर याचे लाखो रुपये मिळतात, कारण हे नाणं अतिशय दुर्मिळ बनलं आहे. कॉईन कलेक्टरला अक्षरशः हे नाणं मिळणं मुश्किल झालं आहे. हे मुंबई मिंटचं नाणं आहे. हे जर नाणं त्यांना हैदराबाद मिंटचं असतं तर अक्षरशः तुमचा जालन्याहून इथपर्यंत येण्याचा प्रवास म्हणजे खूप आनंदी झाला असता. परंतु हे नाणं मुंबई मिंटचं आहे. भविष्यात त्यांना जर हैदराबाद मिंटचं भेटलं तर निश्चित त्याचे लाखो रुपये मिळतात. तर हेही लक्षात ठेवा. 1985 सालचा एच मिंट मार्क. तर हा जो एच मिंट मार्क आहे, हा एच म्हणजे हेटन, विदेशामध्ये बनलेलं हे नाणं आहे. पण आपल्या भारतामध्ये याचे बरेचसे व्हिडिओ डुप्लिकेट आणि फ्रॉड आहेत. याचे सांगितले जातात लाखो रुपये, मग लोक फसतात आणि ऑनलाईनमध्ये रजिस्ट्रेशन फी वगैरे देऊन अनेक प्रॉब्लेम्स होतात. तर हे नाण्याविषयी बरेचसे फ्रॉड व्हिडिओ आहेत, मी याच्या अगोदरही सांगितलेलं आहे. एच मिंट मार्क आहे ना, ते विदेशात बनलेलं आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये याची मिंटिंग झालेली आहे. तर याच्यामध्ये काहीही दुर्मिळ असं नाही. फक्त एक आहे, एक नाणं कॉपरमध्ये बनलं गेलं होतं, फक्त तांब्यामध्ये, ते लालसर 1 रुपया दिसतो, तो मात्र फार किमती आहे. परंतु तो कॉमन चलनामध्ये कोणाकडे असेल असं मला तरी वाटत नाही. तर हे एच मिंट मार्कचे सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. विश्वास ठेवू नका त्या व्हिडिओवर. फ्रॉड आहेत, लाखो रुपये सांगतात आणि लोकांना फसवतात. तर हे विकणारी नाणी आहेत, 5-10 रुपये किंमत आहे त्याची, परंतु अगदी लाखो रुपये सांगून ह्या गोष्टी चुकीच्या आहेत.
सर्व वेगवेगळ्या प्रकारचे मिंटचे नाणे आहेत 2 रुपयामध्ये. याच्यामध्ये आपण सांगितलं होतं 2 रुपयामध्ये या 2 रुपयाच्या नाण्यामध्ये आपण जर बारकाईनं पाहिलं तर 1992 सालचं नोएडा मिंटचं जर नाणं असेल तर ते 1000 रुपयापासून 5000 रुपयापर्यंत विकल्या जातं. तर 1992 नोएडा आहे का हे आपल्याला आता वेळ नाही तरी आपण तुम्ही चेक करू शकता. अशा गोष्टी मी तुम्हाला सांगतो त्या काळजीपूर्वक लक्षात ठेवा. 1992 सालचं नोएडा मिंट आहे का. आणि त्याच्याचमध्ये शेवटी हे नाणं बनलं गेलं 2004 साली. तर त्याच्यामध्ये कलकत्ता मिंटचं नाणं असेल तर ते सुद्धा 2004चं कलकत्ता मिंटचं नाणं व्हेरीफाईनला सुद्धा 500 रुपयापासून पुढे विकते. तर 2 रुपयामध्ये या गोष्टी आपण लक्षात ठेवूया. ही जी नाणी आहेत कमोडिटिव्ह कॉईन्स, आता ह्या नाण्यांविषयी आपण व्हिडिओ टाकलेले आहेत, परंतु ही नाणी कॉईन एक्झिबिशनमध्ये मी पुण्याला पाहिली तर हे UNC असली तरच विकल्या जातात. UNC नसेल तर या नाण्यांचं जास्त व्हॅल्युएशन नाही आहे. परंतु अशी नाणी 5 रुपयाची नाणी 7, 8 ते 10 रुपयापर्यंत घेताना मी पाहिलेलं आहे. UNC कंडिशनला मात्र ही नाणं 25, 30, 40 रुपयापर्यंत सुद्धा विकल्या जातात. मिंट वाईज याच्या किमती बदलत असतात. हां, हॅपी फॅमिली वगैरे त्या दिवशी व्हिडिओ टाकला आहे ते 30, 40, 50 रुपयापर्यंत मध्ये नाही. याचा पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे. 50. हा नाही, हे कसं राहतं साल मिंटनुसार आपल्याला सगळं वेगळं करणं गरजेचं आहे. एखादा अल्बम फोल्डरमध्ये व्यवस्थित ठेवलं ना ठीक आहे. ठीक आहे, ह्याचं जे आपण व्हिडिओ बनवला होता ना, हे जे नाम आहे मुंबई आणि नोएडा मिंटमध्ये बनवलं होतं. दोन्हीची किंमत सेम आहे. फाईन कंडिशनला 30 आहे आणि व्हेरीफाईनला 100 तरी 50 रुपयाचे नाणे आहेत. आता हे असे नाणे काही विकणार नाही पण हे ह्या टाईपचे ठेवत जायचे. ते खराब जे आहे ना ते सेपरेट ठेवायचं. याचं गण इतर मेटल इतर ह्याला ते हे करतं, खराब करून टाकतं ते. अशा पद्धतीचं आहे ते. स्मॉल फॅमिलीचं वगैरे त्याची किंमत सांगितली व्हिडिओमध्ये 40-50 रुपयामध्ये विकते. हे कमोडिटिव्ह कॉईन्स आहे. ते कमोडिटिव्ह कॉईन्सचे सगळे UNC कंडिशन असतील तर ते विकतील. बघा, हे माता वैष्णो देवीचे पॅकेट आहे पूर्ण. मी आज अजून एकदा सांगतो की माता वैष्णो देवीच्या कॉईनची मिंटिंग करोडो कॉईन्समध्ये झाली होती. तर माता वैष्णो देवीचे कॉईन्स फक्त एखाद्या कलेक्टरला स्वतःच्या अल्बममध्ये ठेवण्यासाठी प्रत्येक मिंट वाईज तो ठेवत असतो. परंतु माता वैष्णो देवीचे कॉईन लाखो रुपयाला विकतील असा तो एक भ्रम आहे. 15 रुपये दिलेले आहेत. याच्यातली काही नाणी 10 ते 15 रुपयाला विकू शकतील. जास्त व्हॅल्युएशन याचं नाही आहे. कॉपर निकेलची जी नाणी आहेत त्या कॉपर निकेलच्या नाण्यांना दिवसेंदिवस त्याचे धातूचे पण रेट वाढलेत आणि कॉपर निकेलचे नाण्यांचे पण किमती दिवसेंदिवस जास्त वाढत आहेत. 2004चं जे नाणं आहे याच्यामध्ये ते किमती असतात. 1992 सुरुवातीचा आणि शेवटचा. 2004 कलकत्ता मिंट पाहिजे आणि 1992 नोएडा. तुम्ही चेक करा नोएडा आणि कलकत्ता जर असेल त्याला किंमत आहे नक्कीच. तुम्हाला अजून तरी 1992 2004 सापडले. हैदराबाद मिंटमध्ये आहे का बघा बरं. त्याच्यामध्ये ते हैदराबाद मिंट व्हॅल्युएबल आहे. सुभाषचंद्र बोस 96 व्हॅल्युएबल आहे. 97. हां, नाही भविष्यात जरी असे नाणे आले तरी थोडंसं आता तुम्हाला तुमच्याकडे कॉईन भरपूर येते ते चिल्लर म्हणजे सारखी येत राहते. त्याच्यामुळे थोडंसं आहे ना, जसं आझादी का अमृत महोत्सवमध्ये 2021 किमती आहे तसंच ह्याच्यामध्ये 1992 2004 रवींद्रनाथ टागोरचं व्हिडिओ नाही बनवला मी आता. आता हे जे नाणे ना सगळे बरं का, याचं कसं राहतं हे कॉपर निकेलमध्ये जास्त व्हॅल्युएबल येतं. हे सगळे नाण्यांच्या किमती आहेत ना 10, 5 असं असेच येतात, जास्त नाही येते. जास्त किमती नाही. ते बी एक्स्ट्रा फाईन आणि UNC मध्येच विकतात, मधले तर नाही. ते रवींद्रनाथ टागोर सुद्धा की 10-15 रुपयाच्या पेक्षा जास्त काही व्हॅल्युएबल नाही ते. याची कशी कंडिशन म्हणजे कसं आल्या नवीन जर आपण क्लीन व्यवस्थित ठेवलं तर त्याचे व्हॅल्युएशन राहतात. वापरलेल्याला जास्त किमती नाही येतात. आणि UNC आता ह्याच्या बघा, हे पण लक्षात ठेवा, हे 3 नाणी फार चालू करते. हे 3 नाणी फार महत्त्वाचे आहेत. लोकमान्य टिळकमध्ये 5 रुपये, कॉपर निकेलमध्ये असेल जर तिलक जी असेल
तिलकजीचं नाणं फार किमती आहे. तिलकी असून सुद्धा जर कॉपरने केलं असेल तेही महाग आहे. आणि स्टेनलेस स्टीलचं ते सुद्धा एक्स्ट्रा फॅनमध्ये 600 रुपयाला विकल्या जातं. तर असे कॉपर निकेलमध्ये आहेत. आणि काही नाणी आहेत कॉपर निकेलमधले, त्यातले त्यात हे नाणंसुद्धा फार सर्क्युलेशन स्ट्राईकमधलं खादी ग्रामोद्योगचं आहे. 9,500 पासून स्टार्टिंग यायची. आणि स्टेनलेस स्टीलमध्ये सुद्धा हे नाणं 600 रुपयाच्या वरती जातं आहे. तर हे जास्त याच्याकडे लक्ष द्या. आणि स्टेनलेस स्टीलमध्ये फक्त तेवढंच हेच नाणं जास्त महत्त्वाचं आहे. बाकी कॉपर निकेलमधल्या नाण्यांची किमतीमध्ये हे जर नाणं भविष्यात भेटलं क्रॉप सायन्सचं, ह्याची व्हॅल्यू फार लांब जाऊन पोचली. फाईन कंडिशन 8 दिलं आहे, हे 10च्या वर जाते आता. 10 वगैरे हे तर हे क्रॉप सायन्स वगैरे असे दुर्मिळ आणि शक्यतो हे करा. 5मध्ये एवढेच आहेत ना? तर तशा नोटा विकायला लागल्यात 0000786. माझा व्हिडिओ आहे याच्यावरती. हां, पण त्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे की ह्या नोटा विकत नाहीत म्हणून. 5च्या नोटाचं काय इश्यू असतं? 5च्या नोटांचा बी त्याचा इश्यू म्हणजे त्यांनी काय केलं, सगळे डुप्लिकेट व्हिडिओ येते यूट्यूबला. 5च्या नोटा विकतच नाहीत. हे 500 रुपयाच्या नोटांची मिंटिंग एवढी झाली ना की भरपूर, त्याला म्हणजे लिमिटच नाही. याच्यामध्ये फक्त एक अमिताभ घोष म्हणून गव्हर्नर आहेत, त्यांच्या काळात मिंटिंग कमी झाली होती, तेवढी नोट फक्त 50ला विकती. बाकी अक्षरशः ह्या नोटाचे लाखो रुपये मिळतील असे व्हिडिओ आहेत. पण हे पूर्ण व्हिडिओ डुप्लिकेट आहेत. आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागले, लोक भरपूर सांभाळून ठेवत आहेत, चलनासुद्धा द्याय नाही. परंतु तसा काय प्रकार नाही, 5 रुपयाच्या नोटा विकतच नाहीत. अमिताभ घोष इथं पहा, इथं गव्हर्नर असतात दसोबराव, तसं तिथं जर अमिताभ घोष असेल तर ती नोट UNC कंडिशन चांगली असेल तर 50 रुपयापर्यंत ती नोट विकते. पण बाकीच्या नोटा ट्रॅक्टरच्या विकत नाहीत. कारण त्याचे व्हिडिओ एवढे डुप्लिकेट करून ठेवले त्या लोकांनी. आणि त्यामुळं आपल्याला विश्वास, चुकीच्या गोष्टीवर माणूस विश्वास लवकर ठेवतो, कारण ते सांगतायत लाख रुपये मिळतील, आपल्याला भारी वाटतं ते. परंतु तसं काही नाही आहे. आपण जे आहे ते ओरिजिनल चॅनलच्याद्वारे सांगतो. हे 5 रुपयाच्या हे जे ट्रॅक्टर नोट्स आहेत, याच्या सगळ्या किमती तुम्ही चेक करून घ्या. बघा, प्लेन प्राईस UNC कंडिशनमध्ये एच जगन्नाथनची असेल तर KR पुरीची ही नोट 75 रुपयाला आहे. इथं लाखो रुपये लोकांना सांगितले आहेत, प्राईस 50 रुपये. नरसिंहम, हां, अशा नोटा ते 35 रुपये, 35 रुपये, 75 रुपये. तिथं ते लाख रुपये सांगून विनाकारण लोकांना फसवायचं काम चालू आहे. हे 75 रुपये, हे 75. हे सेल करून टाका. 5 रुपयाच्या नोटा ठेवूच नका तुम्ही. ते कॉईनमध्ये ना, आता तुम्ही काय करा, याच्यामध्ये जे सांगितलेत व्हिडिओमध्ये मी आत्ता, ज्याची किंमत आहे तेवढीच ठेवा फक्त. बाकीचं काही उपयोग नाही ठेवून जास्त. हां, आता हे जे याचं काय झालं माहिती आहे का, आता हे 2 रुपयाची नाणी समजा, ऑलरेडी याचे धातूच महाग झाला आहे, कॉपर आणि निकेल, म्हणून ह्या 2 रुपयाची किंमत त्याच्यापेक्षा जास्त आहे. ते धातू म्हणून विकणार आणि ते जास्तच विकणार ना. आता त्यावेळेस ज्यावेळेस बनवलं त्यावेळेस त्याची किंमत कमी होती, आता त्याची किंमतीच वाढल्या, त्याच्यामुळं हे होत आहे. हे ट्रॅक्टरची नोट कुठंच तुम्हाला 25 रुपये, 30 रुपये, 30 रुपये असा प्रकार दिसतोय. ते बी कलेक्शन म्हणून ठेवतात लोक. ते लाखो रुपये जे सांगतायत ना, ते सगळं पूर्णतः चुकीचं आहे. तर ह्या कॉईन्समध्ये आहेत ना, आता UNC कंडिशनला फार महत्त्वाचं आहे. आपल्या इकडचे थोडे कॉईन दाखवा त्यांना. मला वरती रूम केली स्पेशल मी, मला तिथं स्टुडिओ टाईप बनवायचं आहे. माझं ते काम चालू आहे, थोडंसं फर्निचर झालं ना, सगळं वरतीच व्यवस्थित मानणार आहे मी. आता तुमचं कसं आहे, तुमच्याकडे नाणी येतात त्याच्यावर माझ्या लक्षात आलं. तुम्ही फक्त काय करा, त्यातले जे किमती नाणी मी तुम्हाला सांगितलेत तसे ते त्याला बाजूला व्यवस्थित ठेवणं, की अशा पद्धतीने. आता हे लोकांना अशा नोटा सुद्धा विकत नाहीत अक्षरशः. आता लोकांना पाहिजे काय माहिती का, कंडिशन UNC पाहिजे. आता ह्या 1 रुपयाचा बंडल बघून घ्या समजा, असा जर असेल तर आता हे 1 रुपयाचा बंडल त्यावेळेस 100 रुपयाला मिळत होता. आज याची किंमत 1,500, 2,000, 1000च्या वरती. हे अशा पद्धतीने कलेक्शन आपल्याला करावं लागणार आहे. आता सिल्वरचे कॉईन आहे समजा वगैरे, हे तुम्ही म्हणला ते स्मॉल फॅमिली, हॅपी फॅमिलीचं, असं थोडंसं त्याला व्यवस्थित ठेवणं वगैरे. रिप्लिका आहे फोन वगैरे अशा, म्हणजे त्याला ठेवणं वगैरे व्यवस्थित सगळं जपणं. आता किंमत कधी वाढते नाण्यांची, त्याचं जर ही व्यवस्थित असेल तर. आता आपल्याला UNC म्हणजे काय माहीत नसतं. बऱ्याचदा आपण काय करतो की बाबा 5 रुपयाचे आपल्याला 500 रुपये मिळावं वाटते, पण ते नाणं UNC असलं तर मिळणार नाही. हे UNC कंडिशनमधलं नाणं, अशी कंडिशन पाहिजे नाण्यांची. हां, त्याला व्यवस्थित ठेवणं वगैरे असे भरपूर, म्हणजे जेवढं जपन ना तेवढं.
UNC प्रोफेटमध्ये मिळतात अशा नाणी. स्मारक शिक्के असतात, ते फक्त कलेक्टर जे आहेत ना ज्यांना कलेक्शनच्या संधी त्यांच्याकडे असतात अशा नाणी. त्याचं पूर्ण चांदीचं मेटेरियल दिलं आहे, सिल्वर 50%, कॉपर किती आहे, निकेल किती, त्याचं प्रमाण दिलेलं आहे. त्याच्यामुळं काहीतरी पाहिजे. हां, स्टार नोटला आहे मागणी थोडीफार, जास्त नाही पण त्याच्या आहे त्याच्यापेक्षा मिळतात. किंवा आता असे 10-10, 20, 10-10, 30 असं सिरियलली फॅन्सी नंबर वगैरे असं. याची कंडिशन व्यवस्थित जर असेल तर असं म्हणजे थोडंसं जपून ठेवलं ना त्याला. आपले जे सबस्क्रायबर बांधव आले होते त्यांना मी त्यांच्या समोर ज्या ओरिजिनल किमती आहेत त्याही सांगितल्या. आणि कलेक्शन करत असताना साल मिंट मार्कनुसार त्याचं सेपरेट अल्बम कसा करायचा, ते फोल्डरमध्ये कसे ठेवायचे, आणि भरपूर चिल्लर गोळा करण्यापेक्षा जे किमती नाणे आहेत ते किमती नाणे जर आपण व्यवस्थित फोल्डरमध्ये लावले तर त्याचं व्हॅल्युएशन निश्चित वाढत जातं. याबद्दल काही सूचना आणि मार्गदर्शन केलं. तर मी त्यांना विचारतो की तुम्हाला मी जे सांगितलेलं ते खरं वाटलं का, की जे याच्यामध्ये काही फ्रॉड वाटलं माझ्या सांगण्यामध्ये? सरांनी खूप आम्हाला व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं की कॉईन वगैरे कसं कलेक्शन करावं. आमच्याकडे कॉईन होते पण आमचे थोडं मिन मार्क किंवा एअरचं जे प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे. याच्यानंतर आम्ही चलनामध्ये आलेले कॉईनसुद्धा ध्यानात ठेवू आणि त्याप्रमाणे आम्ही कलेक्शन करू. धन्यवाद. तर आपण ज्या सांगितलेल्या सूचना आणि आहेत त्याप्रमाणे ते कलेक्शन भविष्यात करतील. त्यांच्याकडं काही नाणी चांगले आहेत, किमती आहेत, फक्त ते कोणत्या कोणत्या मिनिटची कोणत्या सालाची पाहिजेत त्यानुसार आपण त्यांना सांगितलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं मला भेटून? मला भरपूर आनंद झाला. सरांनी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थोड्याशा घाई गडबडीमध्ये ते आले, मलाही जरा बाहेर काम होतं, तरी मला जेवढा शक्य आहे त्यांना वेळ दिला. भविष्यामध्ये मीही जालन्याला जर गेलो तर निश्चित त्यांच्याकडचं जे सगळं कलेक्शन पाहिलं आणि त्यांना अजून निश्चित मार्गदर्शन करेल. तर असंच के कॉईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलवर असाच तुमचा विश्वास राहू द्या. धन्यवाद.